हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, देव स्वर्गात राहतो नाही का? आणि सर्वच जण तसं म्हणतात. पण देवाचं स्वरूप कसं काय आहे? आणि तो स्वर्गामध्ये राहतो, पण तो कसा बरं दिसत असेल? असा विचार मनात नक्कीच येतो. आज आपण पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जे रूपांतर झालं आहे त्याविषयी सांगितलेलं आहे. ते रूपांतर पाहणार आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वरूप कसं आहे ते देखील पाहणार आहोत. मार्कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय. या 9व्या अध्यायामध्ये प्रभू येशूच्या रूपांतराविषयी लिहिलेलं आहे की एकदा प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करण्यासाठी उंच अशा डोंगरावर गेला. आणि आपल्याला ठाऊकच आहे की तो नेहमी उंच डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी जात असे. आणि त्यावेळी त्याने आपल्या 12 शिष्यांपैकी 3 शिष्यांना बरोबर घेतलं. पेत्र, याकोब आणि योहान असे 3 जण त्याच्याबरोबर त्या डोंगरावर गेले. तिथे गेल्यानंतर प्रार्थना करीत असताना काय झालं, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या 3 देखत रूपांतर झालं. आणि त्याची वस्त्र इतकी शुभ्र आणि चकचकीत झाली की असं म्हटलं आहे की पृथ्वीवरच्या कुठल्याही पर्यटकाला एवढी पांढरी शुभ्र वस्त्र करता येणं शक्य नाही. आणि त्याच्या मुखाचं रूपांतर दिव्य प्रकाशाने तेजोमय असं झालं. आणि शिवाय या 3 पाहिलं की प्रभूबरोबर आणखीन 2 जण आहेत. एक आहे मोशे आणि दुसरा आहे एलिया. आणि असे 3 जण त्या ठिकाणी आहेत आणि ते एकमेकांबरोबर संभाषण करीत आहेत, एकमेकांबरोबर बोलत आहेत असं त्या 3 पाहिलं. तेव्हा पेत्र आणि त्याचे सोबत जे काही शिष्य होते हे सगळेजण झोपेने भारावलेले होते. ते जागे झाले. प्रभू येशूचं तेज आणि त्याच्या जवळ उभे असलेले मोशे आणि एलिया या दोघांना त्यांनी पाहिलं. तेव्हा पेत्र प्रभूला काय म्हणाला, गुरुजी, आपण येथेच असावे हे बरे. मग आम्ही 3 मंडप करू, एक आपल्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी. पेत्र गडबडला होता. आपण काय बोलत आहोत ह्याचं त्याला भानच उरलं नव्हतं, कारण अचानक घडलेली ही गोष्ट आहे. आणि म्हणून तेवढ्यात काय झालं माहिती आहे का, पेत्र एवढं बोलत नाही तोवर मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला आणि ते मेघात शिरले. तेव्हा शिष्य भयभीत झाले. आणि मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. ही देववाणी होती. मग शिष्यांनी अकस्मात सभोवती पाहिलं. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय त्यांना दुसरे 2 जण दिसलेच नाहीत. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर हे 3 शिष्य डोंगरावरून खाली उतरू लागले. आणि ते खाली उतरत असता प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, केवळ म्हणाला नाही तर प्रभूने त्यांना निक्षून आज्ञा केली. आणि ती आज्ञा अशी होती की तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका. तेव्हा या 3 प्रभू येशूचं हे बोलणं मनात ठेवलं आणि मृतातून पुन्हा उठणं म्हणजे काय याविषयी ते एकमेकांना विचारू लागले. या दृष्टांतामध्ये प्रभू येशूचं रूपांतर हे देवाच्या राज्याचं येण्याचं प्रकटीकरण आहे. रूपांतर म्हणजे प्रभू येशू देवाचा एकुलता एक पुत्र आहे याचं प्रमाण देखील आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे नाही का, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. आणि त्याची वस्त्र प्रकाशासारखी पांढरी शुभ्र आणि चकचकीत झाली. मग पहा की स्तोत्रसंहिता ह्याचा 104वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात काय लिहिलं. हे वचन असं आहे, तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करीतोस, कनातीप्रमाणे आकाश विस्तारतोस. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पोशाख आहे तो कसा आहे, प्रकाशाचा आहे. कारण पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस असं वचनात म्हटलेलं आहे. आणि जर आपण स्तोत्रसंहिता ह्याचा 93वा अध्याय आणि त्यातलं 1 आणि 2 वचन वाचलं तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वर राज्य करतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. परमेश्वराचा पेहराव म्हणजे पोशाख,
परमेश्वराचा पोशाख कशाचा आहे? ऐश्वर्याचा आहे. आणि पुढे लिहिलं आहे, परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे. त्याचा पेहराव म्हणजे पोशाख कशाचा आहे? ज्याप्रमाणे तो ऐश्वर्याचा आहे त्याचप्रमाणे त्याचा पेहराव किंवा पोशाख हा सामर्थ्याचा देखील आहे. आणि त्याने कंबर कसली आहे? म्हणून पृथ्वी स्थिर आहे, ती डळमळत नाही. तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे, तू अनादी कालापासून आहेस. कारण आमचा देव अनादी कालापासून आहे, आपल्याला ठाऊक आहे. तेव्हा अशा प्रकारे आपण पाहतो की आमचा प्रभू किंवा आमचा देव पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतो. आपल्याला ठाऊक आहे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे. परंतु पृथ्वी तलावर ज्यावेळी तो आला तेव्हा त्याला मनुष्याचा पुत्र असं म्हटलेलं आहे. दानिएल याचा 7वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये त्याने मानवपुत्र असं त्याला संबोधलं आहे. प्रभूचा शिष्य ज्याचं नाव योहान आहे, ज्याला प्रकटीकरण झालं, हा पात्म नावाच्या बेटावर होता. हे एजियन समुद्रातील बेट आहे जे एफिसच्या नैऋत्येला सुमारे 50 मैलांवरती आहे. आणि तिथे त्याला प्रकटीकरण झालं. प्रकटीकरणाचं जे पुस्तक आहे या पुस्तकाचा पहिलाच अध्याय आणि त्यातली 13 ते 16 ही वचनं जी आहेत ते आपण पाहणार आहोत. ज्या वचनांमध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन वाचायला मिळतं आणि त्यावरून देवाचं स्वरूप कसं आहे, प्रभूचं स्वरूप कसं आहे आपल्याला लक्षात येतं. ती वचनं अशी आहेत पहा. सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. प्रकटीकरण योहानाला झालेलं आहे आणि योहानाने त्या प्रकटीकरणामध्ये काय पाहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे मनुष्याचा पुत्र आहे, ज्याच्या अंगात पायघोळ वस्त्र आहे किंवा पायघोळ झगा आहे आणि छातीवरून सोन्याचा पट्टा आहे. पायघोळ झगा आणि छातीवरून सोन्याचा पट्टा यातून प्रभूचं याजकाची जी भूमिका आहे ती आपल्यासमोर येते. आता त्याचे डोके आणि केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. आपल्याला ठाऊक आहे की जुना करार जेव्हा आपण वाचतो त्यामध्ये राजाचं पद हे वेगळं असायचं, याजकाचं पद जे आहे ते देखील वेगळं असायचं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई राजा आणि याजकाचं जे पद आहे ते एकत्रित आपल्याला दिसतं. या दोन्ही भूमिका म्हणजे राजाची आणि याजकाची भूमिका प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचे पांढरे केस आणि अग्नीच्या ज्वालेसारखे त्याचे डोळे या वर्णनातून त्याची सुज्ञता, भारदस्तपणा आणि आमचे अंतःकरण जाणणारे आणि पारखणारी भेदक दृष्टी ही आपल्याला समजते. आता त्याचे पाय कसे आहेत तर जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. यावरून त्याची जबरदस्त दरारायुक्त जी वाणी आहे ती आपल्याला लक्षात येते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती असं लिहिलेलं आहे. आता पहा की त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. याचा अर्थ काय तर दुधारी तलवार म्हणजे ज्या तलवारीला दोन्ही बाजूने धार आहे तिला दुधारी तलवार म्हणतात. पण दुधारी तलवार हे प्रतीक आहे कशाचं? देवाच्या जिवंत आणि पवित्र वचनांचं ते प्रतीक आहे. आणि ह्यातून देवाची न्यायाधीशाची भूमिका स्पष्ट होते. तेव्हा आपण पाहतो की त्याच्या तोंडातून जिवंत आणि पवित्र वचनं जी आहेत ती निघत आहेत आणि त्याची मुद्रा म्हणजे त्याचा चेहरा हा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा त्याने पाहिला. इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय आणि 12वं वचन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये दुधारी तलवार म्हणजे काय सांगितलेलं आहे. ते वचन काय पहा. देवाचं वचन सजीव, सतेज, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यास भेदून आरपार जाणारे आणि मनाच्या भावना आणि कल्पना यांचे परीक्षक असे आहे
असे या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आणि इथे वर्णन करताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली असं म्हटलेलं आहे. या वर्णनातून प्रभूचं गौरवी स्वर्गीय तेज योहानाने पाहिलं आहे आणि त्याच्या 3 भूमिका त्याने पाहिलेल्या आहेत. एक तर राजाची भूमिका, कारण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याजकाची भूमिका आणि तिसरी जी आहे ती आहे न्यायाधीशाची भूमिका. या तिन्ही भूमिका ह्या त्याच्या वर्णनामधून स्पष्ट होतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वरूप कसं आहे, तो कसा दिसतो, हे याच्यातून अतिशय स्पष्टपणे आपल्याला पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे. आता पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं किंवा सांगतं की देवाला कोणीही कधीही पाहिलेलं नाही. जरी सिनाय पर्वतावर मोशे होता आणि प्रत्यक्ष देव सिनाय पर्वतावर उतरून आला होता, तरी मोशेने देखील देवाला पाहिलेलं नाही, आपल्याला ठाऊक आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने देवाला प्रकट केलेलं आहे, आपल्या लक्षात येतं. आता त्याची चकचकीत आणि पांढरी शुभ्र वस्त्र, हे जे शब्द आहेत, हे शब्द पवित्र शास्त्रात दिव्यदूत आणि स्वर्गीय व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या बाबतीत वाचायला आपल्याला मिळतात. आता शिष्य जे आहेत, या 3 शिष्यांनी पेत्र, याकोब आणि योहान या तिघांनी प्रभूबरोबर मोशेला आणि एलियाला पाहिलं. आपल्याला ठाऊक आहे की मोशेने इस्रायल लोकांना नियमशास्त्र दिलं. परमेश्वराने दिलेलं नियमशास्त्र त्याने लोकांना दिलेलं आहे. तो संदेष्टा होता. आणि त्याचबरोबर आपल्याला हे देखील माहिती आहे की ज्यावेळेला इस्रायल लोकांनी मिसर देश सोडल्यानंतर अरण्यातनं 40 वर्ष प्रवास केला, तेव्हा मोशेने त्यांचं नेतृत्व केलेलं आहे. दुसरा जो आहे तो आहे एलिया. एलिया हा फार मोठा संदेष्टा होता. तो राष्ट्रासाठी नेमलेला संदेष्टा होता. आणि आपल्याला असं दिसतं की अहाब राजा जो आहे, त्या अहाब राजाच्या काळामध्ये संदेष्टा म्हणून त्याने फार मोठं काम केलेलं आहे. पण या दोघांची जी हयात आहे पृथ्वीवरची, त्यामध्ये काळाचं फार मोठं अंतर आपल्याला पाहायला मिळतं. मोशेने पवित्र शास्त्रातील पहिली 5 पुस्तकं लिहिली, ज्याला पंचग्रंथ असं म्हटलं जातं. आणि हा जो त्याचा लेखनाचा काळ आहे, तो काळ आहे ख्रिस्तपूर्व 1445 ते 1405. आणि सर्वसाधारणपणे हा काळ अशा तऱ्हेने मोशेच्या लिखाणाचा काळ हा मानला जातो. आता एलिया जो आहे तो अहाब राजाच्या काळामध्ये होता आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये ख्रिस्तपूर्व 874 ते 853 या काळामध्ये एलिया हयात होता असं आपल्याला दिसतं. मोशे जो आहे तो मोवाब देशी मरण पावला, पण त्याची कबर जी आहे ती कबरेची जागा कोणालाही माहीत नाही असं पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. एलिया जो आहे, आपल्याला ठाऊक आहे की अग्निवारू म्हणजे अग्निरथ आला स्वर्गातून आणि त्यामध्ये बसून एलिया स्वर्गात गेलेला आहे. पण हे दोघेही परमेश्वराचे निष्ठावान सेवक होते. आता प्रभूचं रूपांतर झालं त्यावेळी प्रभूने आपल्या शिष्यांना एक प्रश्न विचारला होता, नाही का, की लोक मला कोण म्हणून ओळखतात. त्यावेळेला शिष्यांनी सांगितलं की काही लोक बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतात, काही जण म्हणतात की एलिया आलेला आहे, तर काही जण म्हणतात की संदेष्टांपैकी तो एक आहे. त्या प्रभूने विचारलं, पण तुम्ही मला कोण म्हणून ओळखता. कारण आत्तापर्यंत सर्व शिष्य त्याला गुरुजी म्हणत असत, कारण तो स्वर्गीय राज्याचं शिक्षण देत होता आणि म्हणून गुरुजी म्हणून ओळखत होते. पण जेव्हा प्रभूने विचारलं की तुम्ही मला कोण म्हणून ओळखता, त्यावेळेला पेत्राने पटकन उत्तर दिलं आहे की प्रभू, तुम्ही ख्रिस्त आहात, देवाचे पुत्र आहात. आणि खरोखर पवित्र आत्म्याने सांगितल्याशिवाय कोणी हे बोलू शकणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला दिसतं की पेत्राने प्रभूला ओळखलं की तो ख्रिस्त आहे. आणि त्यावेळी प्रभूने कोणालाही न सांगण्याची त्यालाही ताकीद दिली. आता ख्रिस्त या शब्दाचा अर्थ काय, तर ख्रिस्त हा ग्रीक शब्द आहे, त्याचा समानार्थी हिब्रू शब्द आहे मसीहा. आणि ख्रिस्त आणि मसीहा या दोन्ही नावांचा अर्थ आहे अभिषिक्त. ज्याला देवाने सेवेकरता अभिषेक केला आहे तो अभिषिक्त म्हणजे ख्रिस्त. आता त्याकाळी जे यहुदी लोक होते ते अभिषिक्ताची वाट पाहतच होते.
त्यांना वाटत होते की एक अशा राजाचा उदय आता होईल की जो आमच्या राष्ट्राचं नेतृत्व करेल आणि रोमवर त्यांना राजकीय विजय मिळवून देईल. पण मसीहा म्हणजे प्रत्यक्ष देवच पृथ्वीवर येईल, मनुष्य म्हणून तो येईल आणि मसीहाला वधस्तंभी दिलं जाईल, ह्याच्यावर मात्र त्यांचा विश्वास नव्हता. आणि म्हणूनच प्रभूने कोणालाही न सांगण्याविषयी शिष्यांना काय केलेलं आहे, ताकीद दिलेली आहे. पण पेत्राने मात्र ओळखलं की आपण ख्रिस्त आहात, म्हणजे अभिषिक्त आहात. देवाने ज्याला सेवेकरता अभिषेक केला आहे ते आपण आहात, हे त्याने ओळखलं होतं. तर मार्क शुभवर्तमानामध्ये मोशे आणि एलिया या दोघांबरोबर प्रभू संभाषण करत आहे असं लिहिलेलं आहे. परंतु त्यांचं संभाषण कोणत्या विषयावर चाललेलं आहे हे मात्र लिहिलेलं नाही. त्यासाठी आपल्याला लूका शुभवर्तमान ह्याचा 9वा अध्याय आणि 31व्या वचनाकडे जावं लागतं. हा जो 31वं वचन आहे त्या वचनात काय लिहिलं आहे पहा. तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. म्हणजे त्यांचा संभाषणाचा विषय हा प्रभूच्या यरुशलेमेतील निर्गमनाविषयी होता, हे लूक याने स्पष्ट केलेलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की पवित्र शास्त्रातील दुसरं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव काय आहे, निर्गम. आणि ग्रीक भाषांतरकार जे आहेत त्यांनी त्याला एक्सोडस असं नाव दिलेलं आहे. एक्सोडसचा अर्थ होतं निर्गमन. निर्गमन म्हणजे काय, बाहेर जाणे. शल्मोन राजाच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षाच्या 480 वर्षा अगोदर निर्गमनाची घटना घडली. म्हणजे इस्रायल लोक मिसर देशातून किंवा आजच्या इजिप्त देशातून बाहेर पडले, त्यांचं निर्गमन झालं असं म्हटलेलं आहे. तेव्हा देवाने निवडलेले हे जे लोक आहेत ते ख्रिस्तपूर्व 1446 मध्ये मिसर देशातून म्हणजेच इजिप्त देशातून बाहेर पडले. त्यांनी निर्गमन केलं आणि त्यावेळी आपण पाहतो की मोशेने 40 वर्षापर्यंत अरण्यामध्ये त्यांचं नेतृत्व केलेलं आहे. मिसर देश सोडून ते बाहेर पडले, त्यांनी निर्गमन केलं. आता प्रभूचं रूपांतर झालं. त्यावेळी शिष्यांनी प्रभू येशूला पाहिलं, मोशेला आणि एलियाला देखील पाहिलं. आणि केवळ पाहिलं असं नाही तर ते संभाषण करत आहेत असं त्यांना दिसलं. लूकने या संभाषणाविषयी लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये आपलं निर्गमन पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते. आणि निर्गमनाला ग्रीक शब्द आहे एक्सोडस. आता प्रभू येशूचं निर्गमन म्हणजे काय. प्रभू येशू ख्रिस्त देव होता. देव असतानाही बाळकाच्या रूपाने पृथ्वी तलावर त्याने जन्म घेतला. स्वर्ग सोडून तो पृथ्वीवर आला. पण आता त्याला वधस्तंभी देण्यात येणार होतं, तो त्याचसाठी आला होता. 3ऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा उठणार होता. आणि आपल्याला ठाऊक आहे त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याचं शिष्यांच्या देखत स्वर्गारोहण देखील होणार होतं. म्हणजे पृथ्वी तलावरून त्याचं निर्गमन होणार होतं. आणि तो निर्गमन म्हणजे तो बाहेर पडणार होता. पृथ्वीमधून बाहेर पडून तो कुठे जाणार होता, स्वर्गामध्ये जाणार होता. त्याचं निर्गमन होणार होतं आणि तो परमेश्वराच्या उजवीकडे सिंहासनाधिष्ठित होणार होता. म्हणजेच येशू पृथ्वी सोडून तिच्या बाहेर स्वर्गात जाणार होता. हेच आहे निर्गमन. आणि ह्या निर्गमनाविषयी प्रभू येशू ख्रिस्त मोशे आणि एलियाबरोबर बोलत होता. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मार्क शुभवर्तमान जे आहे त्यामध्ये प्रभूच्या रूपांतराविषयी लिहिलेलं आहे. परंतु लूकने मात्र प्रभू मोशे आणि एलियाबरोबर संभाषण करत होता आणि संभाषणामध्ये त्यांचा विषय काय होता याविषयी त्याने लिहिलेलं आहे. त्यावेळी पेत्र, याकोब आणि योहाने 3च शिष्य प्रभूबरोबर होते. पण हे 3घे जण झोपेने भारावलेले होते त्यावेळी. पण जेव्हा त्यांनी प्रभूचं तेज पाहिलं ते जागे झाले. आणि ते 2घे जण मोशे आणि एलिया हे प्रभूपासून निघून जात असताना पेत्राने येशूला काय म्हटलं माहिती आहे. तो म्हणाला, गुरुजी आपण येथेच असावे हे बरे आहे.
म्हणजे आम्ही काय करू, 3 मंडप करू, एक आपल्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी. कदाचित पेत्राला ना जुन्या करारातील निवास मंडपाची आठवण त्यावेळेला झाली असेल आणि म्हणून त्याने म्हटलं की आपणासाठी आम्ही काय करू, 3 मंडप तयार करू. कारण निवास मंडपामध्ये देवाने आपलं गौरव दाखवलं होतं. शिवाय देव स्वतः सिनाय पर्वतावर उतरून आला होता, हेही त्याला आठवले असावे. शलोमोनाने देवासाठी मंदिर ज्यावेळेला बांधलं तेव्हा आपल्याला ठाऊक आहे की ते मंदिर देवाच्या तेजाने भरून गेलं होतं. ह्या सर्वाची त्याला कदाचित त्यावेळेला आठवण झाली असावी आणि म्हणूनच तिघांसाठीही आम्ही काय करू, मंडप तयार करू असं पेत्राने प्रभूला म्हटलं. पण पेत्र हे बोलत आहे तोवरच काय झालं, तर मेघ उतरून आला आणि प्रभू आणि या मोशे आणि एलियावर त्यांनी काय केलेलं आहे, छाया केलेली आहे आणि ते मेघामध्ये शिरले. तेव्हा शिष्य भयभीत झाले आणि मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. ही वाणी म्हणजे प्रत्यक्षात देवाची वाणी होती, कारण मेघ हे देवाच्या समक्षतेचं चिन्ह आहे. सिनाय पर्वतावर देखील मेघ देवाच्या समक्षतेचं चिन्ह होतं हे आपल्याला ठाऊक आहे. आणि म्हणूनच मेघातून अशी वाणी ऐकायला आली की हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. या ठिकाणी देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राची साक्ष दिली आहे आणि त्याचं ऐकण्यास आपल्याला सांगितलेलं आहे. त्यावेळेला देवाने या 3 शिष्यांना सांगितलं आहे की त्याचे ऐका, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐका. आज या वचनामधून देव आपल्याशी देखील बोलत आहे आणि म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझा एकुलता एक पुत्र निवडलेला आहे आणि ह्याचे तुम्ही ऐका. खरोखर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिली आहे त्याकडे लक्ष देण्याचं आणि त्याचं ऐकण्याची गरज आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र आहे, ह्याला देखील या ठिकाणी काय झालेलं आहे, पुष्टी मिळालेली आहे. कारण स्वतः देवाने सांगितलेलं आहे की हा माझा निवडलेला पुत्र आहे आणि ह्याचं तुम्ही ऐका. ही देवाची वाणी होती. आणि त्यानंतर काय झालं, देवाची वाणी ऐकल्याबरोबर ह्या 3 शिष्यांना फक्त प्रभू येशू ख्रिस्तच दिसला. तो एकटाच होता. मोशे आणि एलिया तिथे नव्हते, ते अंतर्धान पावले होते. म्हणजे केंद्रस्थानी कोण होता, तर प्रभू येशू ख्रिस्त होता, अन्य कोणी नव्हते. आणि म्हणूनच आम्ही देखील कोणाचं ऐकलं पाहिजे, केंद्रस्थानी आपल्या जीवनामध्ये कोणाला ठेवायला पाहिजे, तर ते प्रभू येशू ख्रिस्तालाच ठेवायला पाहिजे. हे लक्षात येतं, कारण तोच आमचा तारक आहे, तोच आमचा उद्धारक देव आहे आणि तोच आमचा मुक्तिदाता आहे, अन्य कोणी नाही. कारण आमच्या तारणाचं मोल त्याने वधस्तंभावर भरून दिलं. तारणाची किंमत त्याने त्या वधस्तंभावर मोजली आहे. आपलं पवित्र रक्त त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर ओतलं. आपल्या शरीराचा जिवंत यज्ञ त्याने वधस्तंभावर केला आणि म्हणून आता आम्हाला यज्ञ करण्याची गरज उरली नाही. कारण जुन्या करारात यज्ञाची पद्धत होती, अर्पण करण्याची पद्धत होती. पण आता प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा स्वतःचं अर्पण जे आमच्यासाठी केलेलं आहे, त्यामुळे यज्ञाची गरज आम्हाला उरली नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगत आहे, तो आम्हाला काय शिकवण देत आहे, तो आम्हाला काय बोध करत आहे, हे ऐकण्याची आम्हाला गरज आहे आणि ते आचरणात आणण्याची देखील गरज आहे, लक्षात घ्या. आणि म्हणूनच देव काय म्हणाला, याचं तुम्ही ऐका. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचंच ऐकलं पाहिजे, लक्षात घ्या. पेत्राने प्रभू येशू ख्रिस्त आणि मोशे आणि एलिया अशा तिघांसाठी मंडप तयार करण्याची, म्हणजे त्यांना एक सन्मान देण्याची, आदरयुक्त त्याच्या मनात जी भीती आहे ती त्याने व्यक्त केली आणि त्यांच्या सन्मानासाठी मंडप उभारण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु मोशे आणि एलिया अंतर्धान पावले आणि म्हणून येशू ख्रिस्त एकटाच त्यांना दिसला आणि केवळ प्रभू येशूचीच भक्ती आपण केली पाहिजे हे देवाने त्यांना निक्षून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे असं आपल्याला दिसतं. प्रभू येशूच्या रूपांतराच्या या घटनेतून पेत्र, याकोब आणि योहान या 3 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गीय गौरवाची एक झलक पाहायला मिळालेली आहे आणि मानव रूपात त्यांना देव पाहायला मिळालेला आहे असं आपल्याला दिसतं. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त लवकरच यरूशलेममध्ये वधस्तंभावर दुःख सहन करणार आहे.
किंवा त्याला दुःख सहन करावं लागणार आहे हे त्यांना कळलं आणि ते जाहीर केलं गेलं. तिसरी गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र आहे याची साक्ष कोणी दिली आहे तर स्वतः देवाने, परमेश्वराने दिलेली आहे आणि देवाकडूनच ती त्यांना ऐकायला मिळालेली आहे. चौथी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की मानवाच्या पापामुळे देवाबरोबर असलेलं मानवाचं जे नातं आहे हे नातं संपुष्टात आले आणि पापाची जी आडभिंत मध्ये उभी राहिली होती मानव आणि परमेश्वरामध्ये, ती भिंत नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हाच एक मध्यस्थ आहे की जो पुन्हा मानव आणि देवामध्ये, परमेश्वरामध्ये नातं नव्याने प्रस्थापित करणार होता हे समजलं. आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचीच भक्ती करावी, त्याचीच उपासना करावी हे देखील कोणी सांगितलेलं आहे? देवाने सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हाच आमचा देव आहे, तोच आमचा तारणकर्ता आहे, लक्षात ठेवूयात. आता मत्तई शुभवर्तमानाचा 3रा जो अध्याय आहे ना, त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त यार्देन नदीमध्ये ज्या वेळेला बाप्तिस्मा घेण्यासाठी आला ना, आणि बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे त्याने त्याचा बाप्तिस्मा केला. त्याला बाप्तिस्मा घेताच प्रभू येशू ख्रिस्त पाण्यातून वर आला आणि तेव्हा आकाश उघडलं गेलं. परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना आणि आपणावर येताना प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिला. त्यावेळेला देखील पहा देववाणी झाली होती आणि स्वतः देवाने काय म्हटलं होतं? हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्या नंतर देवाची जी वाणी झालेली आहे तीच देववाणी यावेळेला देखील शिष्यांना ऐकायला मिळालेली आहे. यामध्येच या रूपांतराचं जे मर्म आहे ते आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्याचं जे महत्त्व आहे रूपांतराचं ते देखील आपल्याला लक्षात येतं. आता ही जी देववाणी आहे ही शिष्यांसाठी होती. पेत्र, याकोब, योहान त्या ठिकाणी होते आणि त्यांच्यासाठी झालेली देववाणी आहे आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचंच ऐकावं अशी ही देवाची इच्छा होती, ती त्याने त्यांना सांगितलेली आहे. आज ही देववाणी आमच्यासाठी आहे की आम्ही जरी मोठे संदेष्टे होऊन गेले आणि मोठे राज्य देखील होऊन गेले की जे देवाकडून नेमलेले होते, पण आम्हाला कोणाचं ऐकायचं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचंच ऐकायचं आहे, कारण तोच आमचा तारणकर्ता आहे. आता दुसरी गोष्ट की देवाचे पवित्र जन जे आहेत हे जग सोडून जातात नाही का, आणि जेव्हा ते जग सोडून जातात तेव्हा ते मरत नाहीत, तर ते झोपी जातात. आणि म्हणून शिष्यांनी मोशेला पाहिलं, त्यांनी एलियाला पाहिलं आणि स्पष्टपणे त्यांना ताबडतोब त्यांनी काय केलेलं आहे? ओळखलेलं आहे. आता स्तेफनाचं उदाहरण आपल्यासमोर आहे पहा. हा जो स्तेफन होता देवाचा सेवक आणि आपण पाहतो की त्याने फार मोठं भाषण केलं, पण त्या भाषणामध्ये संपूर्ण इस्रायलचा इतिहास आणि देवाचं जे कार्य आहे ते त्याने थोडक्यात सांगितलं. पण ते ऐकल्यानंतर काय झालं तर त्याला दगडमार करण्यात आली आणि तेव्हा प्रभूचा धावा करत स्तेफन काय म्हणाला? तो म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. पहा, त्याला दगडमार होत आहे आणि तो मृत्यूच्या त्या शेवटच्या टोकाला येऊन पोचलेला आहे की त्याला माहिती आहे आता आपला मृत्यू होणार. पण तो प्रभूकडे काय प्रार्थना करत आहे? हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. आणि लगेच त्याने गुडघे टेकले आणि गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला आणि काय म्हणाला? हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. म्हणजे त्याने देवाकडे त्या एका वाक्यामध्ये काय केलेली आहे? प्रार्थना केलेली आहे, विनवणी केलेली आहे. ही विनवणी कशाची आहे? ही विनवणी आहे की प्रभू त्यांना क्षमा कर, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. म्हणजे ज्यांनी मला दगडमार केलेली आहे त्या सर्वांना काय कर? क्षमा कर. आणि असं म्हटलेलं की असे बोलून तो झोपी गेला. असं लिहिलेलं नाही की असं बोलून त्याचा मृत्यू झाला. असं लिहिलेलं आहे की स्तेफन झोपी गेला. म्हणजे त्याने महानिद्रा घेतलेली आहे. आणि ज्याने महानिद्रा घेतलेली आहे किंवा जे झोपी गेलेले आहेत ते काय होणार आहेत? ते उठणार आहेत. त्यांचं पुनरुत्थान निश्चितच होणार आहे, ते उठवले जाणार आहेत.
त्या प्रभू येशू मेलेल्यातून पुन्हा परत उठेपर्यंत जे काही पाहिलं ते कोणालाही सांगू नका असं शिष्यांना प्रभूने निक्षून सांगितलेलं आहे. तेव्हा हे बोलणं मनात ठेवून मृतांमधून पुन्हा उठणं म्हणजे काय याविषयी ते तिघेजण आपापसात विचार करू लागले, एकमेकांना विचारू लागले, कारण त्यांना त्याचा अर्थ समजला नाही. कारण त्या काळचे जे सनातन यहुदी होते त्या यहुद्यांप्रमाणे किंवा त्यांच्या विचाराप्रमाणे अखेरच्या दिवशी सर्वसाधारणपणे सर्वांचंच पुनरुत्थान होणार आहे हे त्यांना मान्य होतं. ही त्यांची विचारधारा त्यावेळची होती. कारण लाजारसचा मृत्यू झाला आणि त्यावेळेला पहा प्रभू येशू ख्रिस्त चौथ्या दिवशी त्यांच्या घरी गेला आणि तो मार्थेला काय म्हणाला माहिती आहे? तो म्हणाला तुझा भाऊ पुन्हा उठेल. आणि जेव्हा प्रभू येशूने म्हटलं तुझा भाऊ पुन्हा उठेल तेव्हा तिने उत्तर काय दिलं माहिती आहे? ती म्हणाली तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. तेव्हा त्या काळच्या यहुदी लोकांच्या विचारसरणीनुसार तिने हे उत्तर दिलेलं आहे. आणि प्रभूच्या रूपांतराच्या आधीच काही दिवस आधी याईर नावाचा एक सभास्थानाचा अधिकारी होता पहा, आणि त्याची 12 वर्षाची मुलगी होती. ती मरण पावली. त्यावेळेला मोठा गलबला झाला आणि सर्व लोक रडत होते. अशा वेळी प्रभू त्या ठिकाणी गेला. तेव्हा प्रभूने विचारलं एवढा गलबला का करता? कारण का माहिती आहे का? तो म्हणाला मूल मेले नाही, ते झोपेत आहे. आणि मग त्या मुलीजवळ जाऊन तो तिला म्हणाला तलिता कुम, याचा अर्थ काय होतो? मुली मी तुला सांगतो उठ. आणि आपण पाहतो की ती मुलगी उठली, मेलेल्यातून उठलेली आहे. आणि हे शिष्यांनी पाहिलं होतं. काही दिवस आधीच हा चमत्कार घडलेला होता आणि म्हणून त्यांना वाटलं याईराची कन्या ज्याप्रमाणे मेलेल्यातून उठलेली आहे तसाच याचा अर्थ आहे की काय? त्यालाच पुनरुत्थान म्हणायचं की काय? पण तसं नव्हतं. मग शिष्यांनी प्रभूला विचारलं पहिल्याने एलिया आला पाहिजे असं शास्त्री म्हणतात, हे कसं? तेव्हा प्रभूने उत्तर दिलं एलिया पहिल्याने येऊन सर्व यथास्थित करतो हे खरं आहे. तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख सोसावं आणि तुच्छ मानले जावे असं त्याच्याविषयी लिहिले आहे. याचा अर्थ काय? तथापि मी तुम्हाला सांगतो एलिया तर आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले. त्या काळी यहुदी जे होते त्यांना वाटत होतं की एलिया येऊन मसीहाला इस्रायलचा राजा म्हणून अभिषेक करेल. 3 शिष्यांनी या 3 शिष्यांनी एलियाला पाहिलं होतं, पण त्यांना हे समजत नव्हतं की एलिया येऊन सर्व काही यथास्थित करेल. असं असताना मग प्रभू येशू ख्रिस्ताला दुःख का सहन करावं लागणार? तेव्हा अशा प्रकारचा विचार या शिष्यांच्या मनामध्ये आला होता. येशूच्या बोलण्याचा अर्थ हा होता की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या रूपाने एलिया तर अगोदरच आला आहे. कारण यार्देन नदीमध्ये यहुदी लोकांना तो पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता आणि त्याने सर्व काही यथास्थित केलं आहे. पण तो आला तेव्हा यहुदी लोकांनी त्याला ओळखलं नाही. यहुदी लोक शास्त्रलेख तोंडपाठ म्हणत असत, शास्त्रलेख तोंडपाठ करीत असत ते, परंतु देवाच्या राज्याची चिन्ह जी आहेत ती मात्र त्यांना ओळखता आली नाही तसं आपल्याला दिसतं. त्यांनी जुन्या करारातल्या एलियाला झिडकारलं. नवीन करारात आपण पाहतो बाप्तिस्मा करणारा योहान आला, त्यालाही त्यांनी झिडकारलं आणि केवळ झिडकारलं नाही तर त्याचा त्यांनी वध देखील केलेला आहे. येशूला सुद्धा दुःख सहन करावं लागणार होतं. वधस्तंभावरचं मरण त्याला स्वीकारावं लागणार होतं किंवा त्या मरणाला त्याला सामोरं जावं लागणार होतं आणि त्यानंतर मग त्याचं पुन्हा पुनरुत्थान आणि पुनरुत्थानानंतर स्वर्गारोहण होणार होतं. प्रियांनो, प्रभू येशूच्या रूपांतराच्या या घटनेमधून प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र आहे, पण तो पृथ्वीवर मनुष्याचा पुत्र झाला. त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान आणि त्याचं स्वर्गारोहण म्हणजे निर्गमन हे देखील आम्ही पाहिलं. त्याचं दिव्य स्वर्गीय स्वरूप जे आहे ते कसं आहे ते देखील आपण पाहिलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही ते वाचतो ना तेव्हा नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.
म्हणूनच त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आज, आता आणि सदा सर्व काळ असो. खरोखर प्रभू येशू युगानयुगीचा देव, युगानयुगीचा आमचा याजक आहे. तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे. आणि देवाची वचनं आज आपण ऐकली आहेत. या सर्व ऐकणाऱ्यांना देव भरपूर आशीर्वाद देव. त्याची शांती तुमच्या घरात सदैव राहो आणि परमेश्वर आपला मुखप्रकाश आपल्यावर पाडो. धन्यवाद.